नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। साक्री रोड साई एकता कॉलनीतील निशा डाकोडे यांनी घडविला इको फ्रेंडली गणपती। पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी धुळ्यातील साई एकता कॉलनी साक्री रोड येथे राहणाऱ्या उच्च शिक्षित युवती निशा अनिल डाकोडे यांनी स्वतः शाडू मातीपासून इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती तयार केलेली आहे। दरम्यान त्यांनी या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केलेले आहे। गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे जल प्रदूषण आणि मूर्ती विसर्जनानंतर होणारा अपमान ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे। या मूर्ती पूर्णपणे विरघळत नाहीत आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होते। याच विचारातून निशा डाकोडे यांनी स्वतः पुढाकार घेत शाडू मातीचा वापर करून गणेश मूर्ती साकारली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। नमस्कार, माझे नाव निशा अनिल डाकोडे। मी माझं शिक्षण हे एमटेक COEP मधून झालेलं आहे। मी राहायला धुळ्यामध्ये साई एकता कॉलनीमध्ये राहते। मी गेल्या 5-6 वर्षापासून शाडू माती गणपती बनवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही बघू शकता, यावर्षी देखील मी सुंदर अशी गणपतीची मूर्ती बनवली आहे। शाडू माती गणपती बनवण्याचं कारण म्हणजे एकच की ते इको फ्रेंडली आहे आणि घरच्या घरी त्याचं विसर्जन करता येईल। जसं की POP गणपतीचे जसं की विटंबना होते आणि POPचे गणपती जसं नदीमध्ये विसर्जन पूर्णपणे होत नाही आणि नदी प्रदूषण देखील होतं, तर ते होऊ नये म्हणून मी शाडू माती गणपती बनवण्याचा प्रयत्न केला आहे की ज्याच्याने तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता आणि ते पाणी तुम्ही झाडांना देऊ शकतात, ज्याच्यामुळे इको फ्रेंडली वातावरण राहील।